नमस्कार बाळमामाचे दर्शनी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, मकर संक्रांत आणि ह्या एकादशी हे केल्यास पुण्य नष्ट होते, लक्षात ठेवा। तर कोणत्या उपायाने कोणते आपल्याला चुका करायच्या नाहीत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती सर्वांनी ऐकावी, ठीक आहे। तर मकर संक्रांतीच्या दिवशीच एकादशी सुद्धा आलेली आहे, लक्षात ठेवा। तर त्याबद्दल आपण पाहूया। चांग भलं बाळमामाच्या नावानं चांग भलं। नमस्कार मंडळी, भक्तांनो, तब्बल 24 ते 25 वर्षांनी यावर्षी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुर्मिळ योग आलेला आहे। हा योग भक्तांनो जुळून आलेला आहे। यंदाची मकर संक्रांत विशेष महत्त्वाची ठरणारी आहे, इम्पॉर्टंट ठरणार आहे, लक्षात ठेवा। यानंतर 2045 मध्ये असा योग, अशी वेळ, अशी महत्त्वाचा मुहूर्त जुळून येणार आहे, लक्षात ठेवा। तर मकर संक्रांत हा सूर्याची उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा अत्यंत शुभ मुहूर्त सहन मानला जातो, लक्षात ठेवा। या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश तर करतच आहे, तर यास मला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी केलेली पूजा आरोग्य, समृद्धी आणि पुण्यप्राप्ती करून देणारी आणि सगळ्यांना लाभदायक ठरणारी हा सण आहे। तर या दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे। तीळ उठण्याने अभंग स्नान करावे। नंतर भक्तांनो, नवीन कपडे आपल्याला घालायचे आहेत। त्यानंतर देवघरातील देवांची विविध पूजा करायची आहे। देवाला तिळाचे लाडू, गूळ आणि तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे। ही परंपरा पहिल्यापासूनच आलेली आहे, लक्षात ठेवा। तर भक्तांनो, पूजेनंतर एकमेकांना तिळगुळ द्या, तिळगुळ घ्या, गोड बोला असे तुम्हाला म्हणायचं आहे। ही प्रथा आपल्याला पूर्वीपासून आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, लक्षात ठेवा। या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष वेधले पाहिजे, लक्ष दिले पाहिजे, लक्षात ठेवा। एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास तुमचे जे पुण्य नष्ट होतं। शास्त्रात स्पष्ट इशारा आहे, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आपण भक्तांनो वर्षभरात अनेक सण साजरे करतो, अनेक उपवास करत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांती असा दुर्मिळ योग जुळून येतो, तेव्हा भक्तांनो ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते। अशा वेळी तुम्हाला कळत नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मभरात पुण्याचा नाश करू शकते, लक्षात ठेवा। हो, अगदी बरोबर आहे भक्तांनो, ऐकलंय शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिलेला आहे। आजचा हा व्हिडिओ आमच्या आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ही माहिती, ही व्हिडिओ ठरणार आहे, लक्षात ठेवा। कारण आज आपण त्या गुपिताबद्दल माहिती करून घेणार आहोत, जे सहसा कोणीच सांगत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे भक्तांनो, तुम्हाला ही माहिती, तुम्हाला हा महत्त्वपूर्ण संदेश, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे। तर बेल आयकॉनचं तुम्हाला बटन का दाबायचं आहे, जी मी तुम्हाला इम्पॉर्टंट आपल्या हिंदू धर्मशास्त्रातील सर्व माहिती, सणासुदीची सर्व माहिती मी जे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सोडलेले आहे, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे। आणि व्हिडिओला तुम्हाला एक लाईक नक्की करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे। भक्तांनो, एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय अशी तिथी आहे, अशी वेळ आहे, लक्षात ठेवा। संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण, हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहेत, लक्षात ठेवा। मग भक्तांनो, मग असं काय घडलं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं? अनेक लोक सांगतात, भक्तांनो, मी तर उपवास केला, तर दान केलं, उपवास करतो, मग माझं काम का होत नाही? याचं उत्तर दडले भक्तांनो एका गोष्टीमध्ये। तर एकादशी आणि संक्रांतीच्या या मिलनात जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो भक्तांनो। आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा चुका करायच्या नाहीत। शेवटची गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी तुमच्या घरात टिकणार सुद्धा नाही, लक्षात ठेवा। तर हा तुम्हाला शेवटचे नियम, तुम्हाला सगळे नियम तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहेत। सगळ्यात शेवटचा नियम महत्त्वाचा आहे।
तो तुम्हाला ऐकायचा आहे. एकादशीला तांदूळ वजन असतो हे आपल्याला माहीतच आहे, पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो. जर भक्तांनो या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे? आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा. एकादशीच्या दिवशी भक्तांनो अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्य नष्ट होणं. होय भक्तांनो, संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण असतो, लक्षात ठेवा. पण एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलतात, लक्षात ठेवा, किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच भक्तांनो. तुम्हाला संक्रांतीचा दोष लागतोच, पण तुम्हाला कुठलं सुद्धा फळ मिळत नाही, लक्षात ठेवा. या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी असते. आता तुम्ही म्हणाल, ताई दादा, मग आम्ही पुण्य कसं मिळवावं? तर या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट असे उपाय आहेत. तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात, लक्षात ठेवा. तुमची जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या समस्या असतील, तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते तुमची पूर्ण होतील, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, पहिला उपाय तर तुळशीचा उपाय सांगतो. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळ तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे, लक्षात ठेवा. यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होत असतात. ठीक आहे. दुसरा उपाय पितृदोष भक्तांनो निवारण्यासाठी ऐका. जर तुमच्या घरात कटकटी असतील, भांडणे असतील, वाद असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करा. हे दान करताना मनात ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. तिसरा उपाय तीन सुवासिनींसाठी. या दिवशी भगिनींनो, सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून एखादे फळ उदाहरणाद्वारे बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते, लक्षात ठेवा. शास्त्रात असं सांगितलेलं आहे भक्तांनो. शास्त्रात म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत भक्तांनो, भगिनींनो, एकत्र असताना जर तुमच्या भक्तांनो दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात, लक्षात ठेवा. त्यामुळे या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे. अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरत असतात किंवा एकादशीच्या उपासामुळे संक्रांतीचे दान विसरतात. भक्तांनो, ही गोष्ट सर्वात मोठी चूक आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या गोष्टीकडे. तर या दिवशी पाणी सुद्धा दान करणं सोन्याचं दान इतकं पवित्र आहे भक्तांनो. जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नख कापली तर शास्त्रात याला पुण्य नाश होण्याचे लक्षण मानले जाते. तर एकादशीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या अशा दुर्मिळ योग आलेला आहे भक्तांनो, जुळून येतो हा योग. तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असतात. अशा वेळेला केलेला विशेष तोडगे उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी दूर करते आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात भक्तांनो. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. नीट समजून घ्या भक्तांनो आणि श्रद्धेने करा. तर पहिला उपाय तिळाचा महासंकल्प तोडगा बघा. एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना तिळाचा विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे ऐका. एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडे तीळ आणि गूळ टाका. हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करायचं आहे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम बाळू मामाय या तिन्ही मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे भक्तांनो. त्यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात, निघून जातात. विष्णूची कृपा तुम्हाला प्राप्त होते, लक्षात ठेवा. तर दुसरा उपाय तुळशी पात्राचा गुप्त उपाय आहे. या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात पाचारण करण्यासारखे आहे. तर हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. एकादशीला पाणी घालत नाहीत, पण तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन तिचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. असे तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तर यामुळे घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती, समृद्धी आणि आर्थिक समस्या चांगल्या पद्धतीचे आपले घर नांदते, सुख शांती नांदते, लक्ष्मी घरात नांदते, लक्षात ठेवा. तर तिसरा उपाय विष्णू सूर्य महादान. संक्रांतीला दानाचे महत्त्व आहे
आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो. मग दान काय करायचं आहे आपल्याला? तर भक्तांनो, या दिवसाला गरिबाला किंवा गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र, काळे तीळ आणि सुखा सीधा तांदूळ सोडून इतर धान्य तुम्हाला दान करायचे आहेत. जर शक्य असेल तर गायीला हिरवा चारा आणि थोडंसं गुळ नसेल घरात तर साखर खाऊ घालू शकता. हे दान अक्षय ठरते, लक्षात ठेवा, चांगले ठरते, पुण्याचे ठरते. ठीक आहे. तर चौथा उपाय, घरातून नकारात्मकता काढण्यासाठी तोडगा. जर तुमच्या घरात सतत आजारपणा, कटकट, भांडण होत असतील तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूला तेलाचे तुम्हाला दिवे लावायचे आहेत, पंत्या लावायच्या आहेत. तुमच्या हुंबऱ्यावर हळदीचे पाणी शिंपडायचं आहे. फायदा काय होतो? घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता ऊर्जा येत असते. लक्ष्मी आपल्या घरात आगमन करते, लक्षात. पाचवा उपाय, इच्छापूर्तीसाठी अचूक मंत्राचा प्रयोग. तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर या दिवसाला काय करायचे आहे? पिवळ्या कागदावर चंदनाचे तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे. दिवसभरात अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय हरिम या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तो कागद भक्तांनो वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचा आहे, ठेवायचा आहे, सोडायचा आहे. हे करताना मनशुद्ध तुम्हाला ठेवायचं आहे. कोणाबद्दलही मनात दोष धरू नका मनामध्ये. शास्त्रात, आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये असे सांगितलं आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो, भले मनात करतो, तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करत असतो. भक्तांनो, देव हा श्रद्धेचा भोकेलेला असतो. पण नियम हे शिस्तीसाठी असताना एकादशी आणि संक्रांतीचा हा योग आलेला आहे तुमच्या आयुष्यात. सुख समृद्धी घेऊन येवो हीच मी बाळमामांच्या चरणी प्रार्थना करतो मनापासून. मकर संक्रांतीच्या दिवशी भक्तांनो तुम्हाला चांगला योग आलेला आहे. या योगा दिवशी तुम्हाला चांगले उपाय करायचे आहेत. मी जे सांगितले आहेत वरती ते सर्व तुम्हाला मनापासून उपाय करायचे आहेत भक्तांनो. ठीक आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ठीक आहे. तर भक्तांनो, मकर संक्रांतीच्या सणाविषयीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा.